मुंबई गोवा महामार्गावरची जगबुडी पुलावर खड्डे पाहायला मिळतात आणि रस्ता धोकादायक बनल्यामुळे वाहन चालक सुद्धा त्रस्त आहेत। राष्ट्रीय महामार्गावर बांधकाम विभागाची यंत्रणा सुद्धा गायब आहे आणि त्यामुळे तातडीने लक्ष न दिल्यास मोठा अपघात होण्याची भीती वर्तवली जाते। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनुज जोशी यांनी। पाहूया। आपण उभे आहोत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर। गेले 3 दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची आधीच असलेली दुरावस्था आणखी भयानक निर्माण झालेली आपण माझ्या बाजूला पाहू शकताय। जगबुडी नदीवरचा हा पूल आहे। या पुलावर आता एवढे मोठे खड्डे पडले आहेत की रस्त्यावरनं जाणारी जी वाहनं आहेत त्यांचा वेग अक्षरशः त्यांना 10 आणि 20 किलोमीटर या वेगाने त्यांना या ठिकाणी वाटचाल करावी लागते। वाहनांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नुकसान हे सहन करावं लागतंय। तात्पुरत्या उपाययोजना तरी संबंधित ठेकेदार आणि राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने कराव्यात अशा प्रकारची मागणी आता कोकण मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांकडून होताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते की कोकण मार्गावरून जे दररोज वाहन प्रवास करणारे जे लोक आहेत त्या लोकांकडून आता मागणी होते की किमान रहदारीसाठी सुरक्षित हा कोकण मार्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग राहावा अशी अपेक्षा ही राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून आणि संबंधित जे ठेकेदार आहेत त्यांच्याकडून नागरिक व्यक्त करताना आपल्याला दिसतात। पुढारी न्यूजसाठी अनुज जोशी, खेड, रत्नागिरी।